पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नागपूरच्या रेशीमबाग इथल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिली होती। मोदींच्या या नागपूर भेटीनंतर अनेक चर्चा सुरू झाल्यात। या भेटीचा आधार घेत संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींच्या राजकारणातील निवृत्तीबाबत भाष्य केलंय। पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून। नरेंद्र मोदी 75 वर्ष पूर्ण करतायत आणि त्यांनीच केलेल्या नियमानुसार त्यांना निवृत्त व्हावं लागतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी रेशीम बागेत येऊन गेल्यापासून उठलेलं चर्चेचं मोहोळ हे थांबण्याचं नाव घेत नाहीये। आधी नरेंद्र मोदींच्या राजकीय वारसदाराबद्दल खासदार संजय राऊतांनी भाष्य केलं होतं। त्या पाठोपाठ आता नरेंद्र मोदींच्या राजकारणातील निवृत्तीचा विषय छेडलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींना 75व्या वर्षी निवृत्तीचा नियम लागू नाही का, असा सवाल राऊतांनी विचारलाय। स्वतः नरेंद्र मोदी यांनी एक नियम केलाय त्यांच्या पक्षात की 75 वर्ष झाल्यावर सत्तेच्या पदावर कोणी राहू नये, हा त्यांचा नियम आहे। आणि तो लालकृष्ण अडवाणींसह मुरली मनोहर जोशींसह अनेक प्रमुख नेत्यांना लागू केला। आणि त्यासाठी ते चर्चा करण्यासाठी गेले 17 सप्टेंबरला नरेंद्र मोदी 75 वर्ष पूर्ण करतायत आणि त्यांनीच केलेल्या नियमानुसार त्यांना निवृत्त व्हावं लागतंय। सर्वज्ञानी संजय राऊत म्हणजेच रडत राऊत म्हणजेच उबाटा सेनेचा पोपट आता या उबाठांनी पाळलेल्या पोपटाने भाकड भविष्य सांगायला सुरुवात केली आहे। भारतीय जनता पार्टीचा पुढचा वारसदार वगैरेच्या गोष्टी बोलण्यापेक्षा जरा स्वतःच्या पक्षाला, माफ करा, स्वतःच्या गटाला पडलेलं खिंडार सांभाळा संजय राऊतजी। आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजकीय निवृत्तीचा आणि वारसदाराची चर्चा अचानक का सुरू झाली, असा प्रश्न उपस्थित होतोय। यामागचं कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 17 सप्टेंबर रोजी 75 वर्षांचे होत आहेत। भाजपचे नेते 75 वर्षांचे झाल्यानंतर निवृत्त होतात, असं धोरण असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। भाजपचं धोरण काय आहे? 75 वर्षांनंतर राजकीय निवृत्तीचा नियम स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केलाय। भाजपतील नेत्याचं वय 75 वर्ष झाल्यानंतर त्यांनी सत्तेच्या पदावर राहू नये, असा नियम। मोदींनी जेव्हा हा नियम केला होता तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची देखील मान्यता होती। लालकृष्ण अडवाणी, सुमित्रा महाजन, मुरली मनोहर जोशींना वयाच्या 75 वर्षांनंतर निवृत्तीचा नियम लागू झाला। वयाच्या 75 वर्ष पूर्ण झालेल्यांना लोकसभेवेळी तिकीट देण्यात आलं नाही। आता असं आहे की सत्ता सर्वांना प्रिय असते। कदाचित ती मोदी साहेबांची खुर्ची त्यांना ते 75 वर्ष वयाचं वगैरे त्यांना सूट दिली असेल, तो त्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे। कोणाला किती वेळा किती वर्षापर्यंत पदावर ठेवायचं, मोदी साहेबांना 90 वर्षापर्यंत पदावर ठेवण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला असेल तर तो त्या पक्षाचा निर्णय आहे, त्याबद्दल आमचा आक्षेप असायचं काही कारण नाही। दरम्यान 75 वर्ष वयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजकारण सोडावं असा कुठलाही नियम नसल्याचं भाजप नेत्यांकडून सांगण्यात येत आहे। याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी पोस्ट करत संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। 75 वर्ष वयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारण सोडावं असा कोणताही नियम नाही किंवा असा कुठलाही निर्णय झालेला नाही। भाजपच्या कोणत्याही अधिकृत धोरणातही असं म्हटलेलं नाही। भारतीय संविधानातही असा कोणताही ठराव किंवा नियम नाही। भाजपचे नेते अटल बिहारी वाजपेयी वयाच्या 79व्या वर्षापर्यंत पंतप्रधान होते, तर मोरारजी देसाई 83 वर्ष आणि डॉक्टर मनमोहन सिंग तर वयाच्या 81व्या वर्षापर्यंत पंतप्रधान होते। भारतीय लोकशाहीमध्ये पंतप्रधानांनी कधी निवृत्त व्हायचं हे संजय राऊत यांच्यासारख्या सकाळच्या भोंग्यावर ठरत नाही, तर निवडणुकीतील जनादेशावर आणि लोकांच्या आशीर्वादावर ठरतं। पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीजी यांचा कार्यकाळ या देशातील जनता ठरवते। संजय राऊत किंवा विरोधकांना तो अधिकार नाही। तुम्ही शेजारणीच्या घरामध्ये डोकावून का पाहता? तुम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये यायचंय की काय, आणि आमचं मुख्य प्रवक्ता पद तुम्हाला घ्यायचंय की काय, म्हणून तुम्ही आमच्यात येऊन आमच्या डोकावून पाहून अशा प्रकारचे कुटाणे करताना दिसतात। कांग्रेस की सुपारी लेके अभी भाजपा में पंतप्रधान नरेंद्र मोदी जी के बाद कौन आएंगे? महाराष्ट्र से कोई आएगा,
या भाजपा के अध्यक्ष कौन बनेंगे, इसके बारे में जो बातें कर रहे हैं वो कांग्रेस की बोली बोल रहे हैं। तो कांग्रेस से कितने पैसों की सुपारी संजय राउत ने ली है ये संजय राउत ने बोलना चाहिए। तो शायद उबाटा को कांग्रेस में विलीन करने का जो प्रोसेस है वो शायद शुरू हो रहा है। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी नागपुरात संघ मुख्यालयात भेट दिली। त्याच वेळी त्यांच्या वारसदाराची चर्चा सुरू झाली। पण सध्याची परिस्थिती बघता नरेंद्र मोदींशिवाय भाजपसमोर अद्याप तरी दुसरा पर्याय उपलब्ध नाहीये। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 75 वर्षांचे झाल्यानंतर खरंच निवृत्त होतील का? जनतेमध्ये असा संदेश देण्यामागे विरोधकांचा काही अजेंडा आहे का, असा प्रश्न अनेकांना पडलाय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।